सर फोन आवाज येतोय ना माझा? हो येतोय सर. आजच्या तासिकेला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 जून 2025 जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आजचा विषय आहे गणित, घटक भूमिती, उपघटक, वर्तुळ. काल जो भाग झाला होता, आजचे मार्गदर्शक त्याचाच पुढचा भाग आज घेणार आहेत. आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत डॉक्टर श्री संजय मानसिंग राठोड सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोल्हारवाडी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. राठोड सर. धन्यवाद देवटे सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण जो भाग सुरू केला भूमितीमधील वर्तुळ हा घटक आपण सुरू केला, उपघटक सुरू केला होता. वर्तुळ मधल्या सर्व संकल्पना आपण समजून घेतल्या होत्या, ज्यामध्ये वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस आणि वर्तुळाचे काही गुणधर्म आपण काल बघितले होते. त्याचा थोडासा धावता आपण उजाळा घेणारे, कारण आपण त्याच्यावरची आज बरीचशी उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला. त्यामध्ये आपण वर्तुळ केंद्र, जो अक्षराने आपण काल दाखवला होता, वर्तुळ केंद्र, वर्तुळाची त्रिज्या ही म्हणजे वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत कोणत्याही बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्रिज्या म्हणतो. ते आर अक्षराने दाखवतात. एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात आणि त्रिज्यांची संख्या असंख्य असते. त्यानंतर जीवा वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. जीवांची संख्या असंख्य असते. तर जर जीवा वर्तुळ केंद्रातून जात असेल तर त्याला व्यास म्हणतात. त्याचबरोबर व्यास ही सर्वात जास्त लांबीची जीवा असते. त्यानंतर व्यास हा डी अक्षराने दाखवला जातो आणि व्यास देखील त्या ठिकाणी वर्तुळाला समान लांबीचे असंख्य व्यास आपल्याला काढता येतात. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतं, म्हणजे डी बरोबर 2r. आपण हेही पाहिलं. वर्तुळाचा परिघ जे सी अक्षर सर्कम्फरन्स म्हणजे सी अक्षराने दाखवलं जातं, त्या संदर्भात आपण पाहिलं होतं. परिघ म्हणजे वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंना जोडणं म्हणजे परिघ होय. त्यानंतर एकरूप वर्तुळे पाहिलं होतं आपण. एकरूप वर्तुळे म्हणजे ज्या वर्तुळांची त्रिज्या समान असेल, सारख्या मापाची असेल, त्याला एकरूप वर्तुळे असे म्हटलं जातात आणि प्रत्येक वर्तुळ हा स्वतःशी एकरूप असतो. त्यानंतर वर्तुळ क्षेत्र संदर्भात आपण बघितलं होतं. वर्तुळ क्षेत्र म्हणजे जर आपण प्रतलावरती वर्तुळ काढले तर त्याचे 3 भाग पडतात. एक वर्तुळाचा अंतर्गत भाग, दुसरा वर्तुळाचा बाह्य भाग आणि तिसरा म्हणजे वर्तुळाची कडा किंवा परिघ. याचं आपण विहिरीचं उदाहरण दिलं होतं काल. त्यावर प्रश्नही येतात. विहिरीच्या कडेवर उभं राहणं म्हणजेच वर्तुळ क्षेत्रामध्ये विहिरीवर उभे राहणं, असा त्याचा अर्थ आपण घेतला होता. म्हणजे वर्तुळ क्षेत्र कोणाला म्हणायचं तर वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाची कडा याला वर्तुळ क्षेत्र म्हटलं जातं. त्यानंतर वर्तुळ खंड म्हटलं आपण. वर्तुळामध्ये जर जीवा काढली तर कोणतीही जीवा काढली आणि त्यात जर 2 भाग पडतात म्हणजे त्याचे खंड पडतात, त्यात आपण लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड असे 2 भाग पडतात. विशाल वर्तुळखंडामध्ये कोणताही कोन काढला तर तो लघुकोन असतो आणि लघु वर्तुळखंडामध्ये कोणताही कोन काढला तर तो विशाल कोन असतो. त्यानंतर आपण अर्धवर्तुळखंड देखील पाहिलं होतं. अर्धवर्तुळखंडामध्ये कितीही कोन काढले तर ते सर्व कोन काटकोनच असतात आणि ते एकमेकाशी एकरूप असतात. त्यानंतर अर्धवर्तुळखंडामध्ये आपण आणखी एक बाब पाहिली होती की व्यासामुळे जे वर्तुळाचे 2 समान भाग होतात त्याला आपण अर्धवर्तुळखंड म्हणतो आणि हे सर्व जे कोन आहेत ते 90 अंशाचे असतात. त्यानंतर वर्तुळ केंद्र आणि जीवा यातलाही संबंध आपण पाहिलं होतं. त्याचे 3 नियम आपण पाहिले होते.
पहिला नियम होता, जर जीवेवर वर्तुळ केंद्रापासून लंब टाकला तर जीवा दुभागते, म्हणजे दोन भागात त्याची विभागणी होते. त्यानंतर समान अंतरावर जर जीवा असतील तर त्याचे जे केंद्र, एकरूप जीवा कोणाला म्हणतो आपण, तर केंद्र यातील अंतराचा गुणधर्म आपण पाहिला होता का एकच किंवा एकरूप वर्तुळाला एकरूप जीवा केंद्रापासून असतील तर त्या समान अंतरावर असतात. त्यानंतर तिसरा गुणधर्म त्याचा पाहिला होता आपण, जर एकरूप जीवांनी वर्तुळ केंद्राशी जर कोन केलेला असेल तर ते दोन्हीही कोन एकसारखे असतात. त्यानंतर आपण थोडस जो भाग पाहिला होता तो आपण त्यातला काही थोडासा राहिलेला भाग आहे तो याला आपण जोडून घेणार आहोत. या ठिकाणी आपण काल पाहिलं होतं वर्तुळ अंतरखंडित कंस, अंतरखंडित कंस. यामध्ये बघितलं होतं मित्रांनो आपण, हा AOB या कोनाने AXB हा अंतरखंडित कोन आहे. PQR या कोनाने PYR हा अंतरखंडित कंस आहे. हा कोन आहे आणि हा अंतरखंडित कंस आहे. त्यानंतर याच्यात आपण पाहिलं होतं लघुकंस आणि विशाल कंस. हा जो छोटा आहे तो लघुकंस, हा मोठा आहे तो विशाल कंस. आणि जर तो बरोबर व्यासातून जात व्यास असेल तर हा अर्धवर्तुळ खंड. अशा पद्धतीने आपण काल त्या दिवशी पाहिलं होतं. त्यानंतर त्याच्याच बरोबर आपण केंद्रीय कोन पाहिलं होतं. केंद्रीय कोन म्हणजे जर ते केंद्रात शिरोबिंदू असेल तर याला केंद्रीय कोन म्हणायचं. आणि हा केंद्रीय कोन हा जर हा केंद्रीय कोन 50 अंशाचा असेल तर हा कंस 100 अंशाचा दुप्पट आहे. तेच आपण बघणार आहोत, ते आपण पुढे पाहता येईल. त्यानंतर कंसाचे माप या संबंधी आपण काल पाहिलं होतं. लघु कंसाचे माप जर AOB याचं माप जेवढं असेल तेवढंच माप काय असतंय AXB चं असतं, म्हणजे याच्या एवढंच असतं. मात्र हे जर मागून असेल तर त्याच्या दुप्पट असतं. ठीक आहे. विशाल कंसाचे माप, ह्या मोठ्या कंसाचे माप याच्यातून हा संगत लघु कंस वजा केला तर हा माप मिळतो. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप तर तो 180 अंश असतं, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर चक्रीय चौकोन आपण बघितला होता. चक्रीय चौकोन म्हणजेच वर्तुळाच्या चारही बिंदूवर जर चौकोनाचे शिरोबिंदू आले असतील तर ते चक्रीय चौकोन समजला जातो. आणि याचा महत्वाचा या ठिकाणी नियम होता की सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरच्या कोणांची बेरीज 180 अंश असते. हा भाग आपण इथपर्यंत आपण काल बघितला होता. आता या ठिकाणी आपण त्याचा पुढचा भाग जो आहे तो बघणार आहोत. अंतरखंडित कोन आपण पाहिला काल. आता आपण अंतरलिखित कोन काय आहे ते आपण बघूया. अंतरलिखित कोन, आता बघा या ठिकाणी एक आकृती आपल्या समोर, नीट लक्ष द्या, कारण अंतरलिखित आणि अंतरखंडित यावरती प्रश्न असतो आणि तो प्रश्न आपण आता घेणारही आहोत. तत्पूर्वी ही संकल्पना जी काल थोडी राहिली होती ती आपण समजून घेऊया. कोन ABC चा जर शिरोबिंदू कंस ABC वर असेल, हा कंस ABC बघा, कंस ABC यांचा शिरोबिंदू जर कोन ABC वर आहे, बघा बरं का, हा कोन ABC आहे आणि कंस सुद्धा ABC असेल तर कंस ABC चे अंत्यबिंदू, हा जो कंस ABC याचा अंत्यबिंदू म्हणजे शेवटचे बिंदू, हे कोन ABC च्या भुजावर आहेत. म्हणजे ही जी भुजा आहे त्याच्यावर आलेली आहेत. आणि असं जर असेल तर कोन ABC हा कंस ABC च्या अंतरलिखित आहे. अंतरलिखित म्हणजे हा जो आहे हा अंतरलिखित कोन कंस आहे. आणि याला आपण म्हटलं होतं अंतरखंडित. हा खंडित आपण आधी शिकलो होतो, हा अंतरखंडित आहे. ओके, हा अंतरखंडित
कंस आहे आणि हा अंतर्लिखित कंस आहे. ओके, समजला असेल. अंतरखंडित म्हणजे ज्या कोणाची आतली बाजू आहे तो अंतरखंडित आहे आणि या कोणाच्या वरून जो आहे तो अंतर्लिखित आहे. आता ह्या दोघांचा जो संबंध आहे तो आपण एकदा लक्षात घेऊया, म्हणजे त्याच्यावरती आपला प्रश्न असतो. अंतर्लिखित कोण आणि अंतरखंडित कोण. आता हा आतला भाग जो आहे हा अंतरखंडित कोण आहे, बरोबर आहे, आपण आताच बघितलं. हा अंतरखंडित कोण आहे आणि हा बाहेरून जो आहे हा आला अंतर्लिखित कोण. आता यांचे काही नियम आहेत ते आपण समजून घेऊया. अंतर्लिखित कोणाचे जे माप आहे, हे अंतर्लिखित कोणाचे जे माप आहे ते अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे हा याचं जे माप आहे हे याच्या दुप्पट असतं, याच्या हे दुप्पट असतं. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण हे पाहिलं की हे 50 अंश असेल, कोन ABC जर 50 अंश असेल तर कंस ABC हा 100 असेल. समजलं. त्याच्या उलट सांगायचं झालं, जर ABC हे 80 असेल कंस, तर हा कोन त्याचा 40 अंश असेल. म्हणजे या कंसाचा कोन हा निम्मा असतो, एवढं लक्षात घ्या. जर अंतरखंडित असेल तर केंद्रीय कोन नव्हे, केंद्रीय कोनाचं माप तेच असतं. आणि जर अंतर्लिखित कोन असेल म्हणजे हा अंतर्लिखित कोन हा अंतरखंडित कोन, याचा काय संबंध आहे बघा. अंतर्लिखित कोनाचे माप म्हणजे याचं जर माप काढायचं असेल तर हे अंतरखंडित कोनाच्या मापाच्या भागिले 2. म्हणजे इथं आपण 40 म्हटलं होतं भागिले 2, काय 80 म्हटलं होतं त्याला भागिले 2 केलं, बेचोकाट म्हणजे 40, हे 40 येत आहे. हा याचा सूत्र आहे. पण हे सूत्र पाठ करून करत बसायची गरज नाही. लक्षात एवढंच घ्यायचं की हा जो कोण आहे याच्या दुप्पट हा कंस असतो आणि या कंसाच्या निमपट हा कोण असतो. हाच प्रश्न आपल्याला पुढे यावरती येतो, तो आपण नीट लक्षात द्या. त्यानंतर एक शेवटचा संकल्पनेचा भाग आहे तो आपण या ठिकाणी घेणार आणि मग उदाहरणे सोडवायला सुरुवात करणार. वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ व क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळही खाली शिकूया. वर्तुळाचा परिघ कोणाला म्हटलं आपण, ही जी वर्तुळाची कडा आहे ही परिघ आहे. ओके, हा आपला भाग झालेला होता. यावर संबंधित खाली आपण बघूया. कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर स्थिर असते व ती अपरिमेय संख्या असते. कोणतंही उदाहरण घ्या. समजा आपल्या समोर माझ्याकडे हा एक झाकण आहे आणि याचा मला व्यास काढायचा आहे. तर हा व्यास याचं प्रमाण काय आहे. जर आपण याचं हे परिघ मोजलं आणि व्यास मोजला, त्याला भागिले परिघ भागिले जर व्यास केला तर या ठिकाणी आपल्याला मिळणारी संख्या जी आहे ती 3.14च्या जवळपास येते. म्हणून ती 3.14 म्हणजेच 22/7 ही धरलेली असते. म्हणजे याला आपण पाय म्हणतो. ही पाय कुठली संख्या आहे तर ही एक अपरिमेय संख्या आहे. ती ग्रीक भाषेतील वर्णाक्षर ते त्याचं मानलेलं पायने दर्शवले आणि यासाठी काही आपल्याकडे सूत्र आहेत. बघा, एक सूत्र लक्षात असेल त्यावरूनच आपण अनेक सूत्र हे 5 सूत्र तयार करू शकतो, वेगळं काही नाहीये. बघा, त्रिज्या म्हणजे आर, व्यास म्हणजे डी, परिघ म्हणजे सी, हे आपण शिकलोय. आता इथे एक सूत्र दिलंय डी म्हणजे पाय. मी आत्ताच काय सांगितलं, सी म्हणजे परिघ अपॉन डी. मी जे हे उदाहरण तुम्हाला दिलं होतं की याचं परिघ काढायचं आणि त्याला भागिले व्यास, सर्कम्फरन्स भागिले डायमीटर. हाच सूत्र जर आपण पुढच्या भागात जर हा सी इथं ठेवला आणि डी ने इकडे गेला तर हा भागिले हा गुणिले होईल. म्हणजे सर्कम्फरन्स बरोबर पाय डी हा सूत्र तयार होतं. या ठिकाणी जर आपल्याला डीचं सूत्र काढायचं असेल तर डी हा वरती अंशात येतो, छेदात जाईल. म्हणजे डायमीटर बरोबर सर्कम्फरन्स अपॉन पाय. तेच जर आपण रेडियसचं सूत्र आपल्याला काढायचं असेल तर आर बरोबर सर्कम्फरन्स अपॉन पाय, याचंही सूत्र त्याच पद्धतीने. आणि रेडियस म्हणजे डायमीटर भागिले 2, हेही आपण आधी झालेलं आहे. ओके, आता आपण जास्त वेळ न दवडता आपल्याकडे असणाऱ्या वेळेत आपण आता प्रश्न सोडवायला सुरुवात करणार आहोत. क्षेत्रफळाच्या संबंधित एक छोटासा मुद्दा मी तुम्हाला सांगून पुढे जाऊया आपण. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर
की नाही, याचं जे पूर्ण क्षेत्रफळ आहे काढताना काय करावं लागतं, पाय आर स्क्वेअर हे सूत्र आहे, हे तुमचं झालेलं आहे 6वी-7वीला. आणि अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर आहे. या दोघांमध्ये हा एवढा एक फरक लक्षात घ्या, म्हणजे मग पुढचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. ठीक आहे, चला आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. काल मी तुम्हाला एक प्रश्न जाता जाता दिला होता, किती मुलांनी तो सोडवला असेल माहित नाही, परंतु आता आपण तो समजून घेऊया. बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे. आकृतीमध्ये ओएम 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 लंब रेख एबी, म्हणजे या एबी वर ओएम हा लंब टाकलेला आहे, बरोबर. त्यानंतर ओएम 3 सेंटीमीटर आहे, ओएम हा 3 सेंटीमीटर आहे, आणि एबी पूर्ण एबी ही 8 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढा, म्हणजे ही त्रिज्या आपल्याला विचारलेली आहे. ओके, आता ही वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय शिकलो नियम, की जर जीवेवरती वर्तुळ केंद्रापासून लंब टाकला तर जीवा दुभागते, म्हणजे 2 भागामध्ये याचं विभागणी होते. हे जरी आपल्याला लक्षात आलं तर मग काय होईल, ही एबी हे 8 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे 4 आणि हे 4. ओके, आणि जर असं आपल्याला ही 4 मिळाली, ही 3 मिळाली, तर मग ह्या ठिकाणी काय तयार झालं, काटकोन त्रिकोण तयार झाला. AMO याच्या 2 बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजे बेस दिलेला आहे, हाईट दिलेली आहे की नाही, बेस म्हणजे पाया, पाया दिलेला आहे, उंची दिलेली आहे, पाया आणि उंची आपल्याला दिलेली आहे. मग त्यानंतर याचा कर्ण काढायचा आहे आपल्याला, बरोबर. आणि यासाठी पायथागोरसचा सिद्धांत आपण शिकलेलो आहे. पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो, तर कर्णचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, बरोबर. मग पाया दिलेला आहे आपल्याला 4चा वर्ग अधिक उंची आहे 3, 3चा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, दोघांची बेरीज झाली 25. मग आता कर्ण कोणता आहे, AO, बरोबर, AO चा वर्ग. मग AO चा वर्ग किती आला, 25, म्हणजे आता याचं वर्गमूळ लेंथ AO किती येईल, 25चं वर्गमूळ काय, 5. मग याचं उत्तर काय येईल, 5 सेंटीमीटर. ठीक आहे, पुन्हा यामध्ये काय प्रश्नामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की जे आपल्याला जीवा दिलेली आहे, जीवावरती जर लंब टाकला तर ती जीवा दुभागते, 2 भागात होते. जाणीवपूर्वक आपल्याला पूर्ण जीवेचं माप दिलेलं आहे, ते आपल्याला 2 भागात विभागायचं आहे. पाया आपल्याला 4 मिळाला, उंची 3 मिळाली, आणि त्याचा कर्ण काढायचा आहे. पायथागोरसच्या सिद्धांतावरून ते काढायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पुढचा आपण 6वा पाहतोय. आकृतीमध्ये रेख ओएम, बघा, रेख ओएम लंब रेख एबी, म्हणजे हा ओएम एबी वरती लंब आहे, बरोबर. रेख ओएन ही सीडी वरती लंब आहे. नीट प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न जर समजलं तर सोडवणं फार अवघड नाहीये. मग यामध्ये ओएम बरोबर ओएन ह्या दोघांची पण काय सारखी लांबी आहे असं म्हणता येते, आणि किती, 7 सेंटीमीटर, म्हणजे ही 7 सेंटीमीटर आहे, ही 7 सेंटीमीटर. ओके, वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर असेल. आता वर्तुळाची त्रिज्या ही काय दिली आहे, 25 सेंटीमीटर, म्हणजे बघा ही त्रिज्याच आहे, ठीक आहे, ही त्रिज्या ही 25 सेंटीमीटर, ही 25 म्हटल्यावर ही पण 25. ओके, 25 सेंटीमीटर असेल तर जीवा एबी आणि जीवा शिडीची लांबी किती. आता हे एबी आणि शिडीची लांबी किती हे विचारलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा या ठिकाणी 2 काय मिळालेले आहेत, काटकोन त्रिकोण मिळालेले आहेत, आणि काटकोन त्रिकोण 2 मिळालेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत पुन्हा या ठिकाणी वापरायचा आहे. मग हे वापरताना आपल्याला काय करायचंय, कुठलाही एका त्रिकोणाचं तुम्ही घ्या. समजा हा आपण AM, आता इथं समजून घ्या हा पाया आहे, बरोबर आहे,
इकडची उंची आहे आणि हा कर्ण आहे. मग जर तुम्ही कर्ण AO चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक OM चा वर्ग. आता OM आपल्याला दिलेला आहे 7 चा वर्ग अधिक AM चा वर्ग आपल्याला काढायला सांगितलं, म्हणजे काढावा लागेल, है की नाही, बरोबर. आणि AO हे दिलेलं आहे 25 चा वर्ग. ओके, आता 25 चा वर्ग किती? 625. हा 7 चा वर्ग 7 इकडे नेऊया, 7 चा वर्ग 7 7 49 बरोबर. आणि हा जो येईल तो AM चा वर्ग असणार आहे. यांची वजाबाकी काय येईल? 576 बरोबर. आता 576 कोणाचा वर्ग आहे? 576 आहे 24 चा वर्ग बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही बाजू जी आहे उंची ही मिळाली 24. किती? 24. ही पण मिळाली 24. आता नियम काय सांगतो? हा लंब टाकल्यानंतर जीवा काय होते? दुभागते, म्हणजे दोन भागात त्याची विभागणी होते. म्हणजे AB, पूर्ण AB जर आपल्याला काढायचं असेल तर ते दोन AM आणि MB हे दोन भागात विभागले ना, म्हणजे हे 24 आणि हे 24, हे 24 आणि हे 24, म्हणजे किती येणार आहे? 24 गुणिले 2 म्हणजे 48 सेंटीमीटर याचं उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, यामध्ये आपण केलं काय की हे लंब टाकलेलं आहे, ह्या लंबामुळं जीवाचा दोन भाग होतात, भागते, आणि या ठिकाणी या दोघांचेही पायथागोरसचा सिद्धांत वापरून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, ओके. 7व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आपल्या समोर एक 7वा प्रश्न आहे, बघूया, थोडा विचार करा. आकृतीमध्ये AOB, AO हा B, AOB आहे, AOB हा 130 आहे, 130 अंश आहे. तर OAB बघा, OAB म्हणजे हा कोण, आणि OBA म्हणजे हा कोण, हे दोन्ही समान असणार आहेत. का समान असणार आहेत सांगा? कारण या ठिकाणी काय होणार आहे? अर्धवर्तुळात आहे बरोबर. अर्धवर्तुळातले कोण काटकोन असतात. आता हा 130 आहेत, या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला किती असते? 180 असते बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांची बेरीज काय करावं लागणार आहे? 180. आपण याला जर समजा कोण A म्हटलं आणि याला कोण B म्हटलं तर काय करावं लागणार आहे? तर कोण A अधिक कोण B अधिक हा कोण O म्हणा, किंवा अँगल जो आपल्याला दिलेला आहे AOB बरोबर 180 बरोबर. आता समजा हा कोण आणि हा कोण दोन्ही सारखाच आहे. मग याला जर आपण दोन्हीला A किंवा दोन A म्हणूया, दोन कोण A, दोघांचं माप सारखंच आहे ना, अधिक याचं माप आपल्याला माहिती आहे 130 बरोबर 180, हा प्लस आहे इकडे मायनस झाला, तर दोन कोण A बरोबर 180 वजा 130, तर 2A बरोबर काय येणार आहे? यांची वजाबाकी काय येणार आहे? 30 आणि 50 180 बरोबर म्हणजे 50 येणार आहे. हा 2 इकडे गेला तर कोण A बरोबर 50 भागिले 2 म्हणजे 25 येणार आहे. ओके, म्हणजे हा किती आला आहे? 25 अंश आला आहे. हा 25 अंश आणि हा 25 अंश, दोघांचाही किती विचारलंय आपल्याला? हा आलाय 25 अंश, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 3. आता इथं काय होतंय? प्रश्न साधा आहे, हा सोपा केलेला आहे, परंतु कधी कधी काय होतं का इकडचं माप दिलेलं असतं आणि हे दोन कोण विचारलेले असतात, हे दोन कोण. पण आपण नियम काय शिकलो? जर केंद्रातून
जीवांवर टाकल्यानंतर जो कोन तयार होतात ते दोन्ही कोन एकमेकांशी संलग्न असतात, म्हणजे सारखे असतात, एकरूप असतात. म्हणजे हे 130 आहे म्हणजे हा पण 130 असणार. म्हणजे त्याच पद्धतीने हा प्रश्न पुढे सोडवायचा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आणखी एक प्रश्न आहे, वाचा प्रश्न. वर्तुळाचा परिघ 154 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? आता व्यास विचारलाय. एक वर्तुळ आहे, याचा वर्तुळ हा वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचं परिघ 154 आहे, तर याचा व्यास काढायचा आहे आपल्याला. आपण आता जस्ट शिकलो होतो का परिघ म्हणजे सर्कम्फरन्स बरोबर पाय डी. ठीक आहे, आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे 154, पाय आपल्याला माहिती आहे 22/7. आता याचं काय काढायचं आहे आपल्याला? डायमीटर गुणिले डी आपल्याला काढायचा आहे तो. मग आता यांचं रूपांतरण करायचं असेल तर हा 7 इकडे जाऊ देऊया, 154 गुणिले 7 हा भागिले 22 बरोबर डी. आता यांचं भागाकार जर केलं तुम्ही तर 22 154 म्हणजे डी बरोबर 7 गुणिले 7, 7 गुणिले 7 49. म्हणजे डायमीटर किती आलं? सॉरी, व्यास किती? हा तेच डायमीटर. व्यास किती आलं? 49 सेंटीमीटर. ओके, काय केलंय आता? जस्ट आपण आजची संकल्पना जी शिकलो त्यामध्ये म्हटलं होतं का परिघाला जर व्यासने भागलं तर त्या ठिकाणी सर्कम्फरन्स बरोबर पाय डी ह्या सूत्रानुसार आपल्याला हे काढता येतं. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. 9व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, आता हा जरा बारकाईने लक्ष द्या. हा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. हा प्रश्न जर तुम्हाला घाई गडबडीत वाचताना, हे बघा गणिताचे प्रश्न मुळातच तुम्ही वाचताना तुमचा कॉन्फिडन्स हाय असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काय होतं, वाचतानाच कॉन्फिडन्स लूज होऊन जातो आणि मग असं वाटतं आपल्याला येणारच नाही, आणि एकदा मनात येणार नाही आलं मग पुढे अडचणी होतात. बघा काय म्हटलंय, एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास. बघा काही नाही, आपण दिलेल्या संकल्पनाच आहेत, फक्त त्या आपल्याला चुकवण्यासाठी परीक्षक काय करतो, आपल्या बुद्धीशी खेळत असतो. म्हणजे आपण कुठं चुकणार आहे हे त्याला पक्क माहित असतं आणि म्हणून त्या पद्धतीने ते छोट्या छोट्या वाटा शोधतात आपल्याला चुकवण्याच्या. आपण शांततेने तो विचार करायचा आणि सोडवायचा. बघा, एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास म्हणजे जी घोडागाडी आहे त्या घोडागाडीचा हा जर चाक असेल तर याचा व्यास काय दिलाय? 1.4 मीटर दिलेला आहे, बरोबर. हा व्यास दिलाय आणि 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? बघा, चाकाचे किती फेरे होतील म्हणजे समजा तुम्ही उदाहरणार्थ जर घेतलं तर हा 2.2 किलोमीटर एखाद्या ठिकाणापासून जर तुम्ही शिर्डीपासून राहात्याला घोडागाडीने चालला आहात आणि त्या घोडागाडीचं व्यास 1.4 मीटरचा आहे आणि शिर्डीपासून राहत्याचं अंतर 2.2 किलोमीटरचं आहे, तर त्या घोडागाडीचे चाकाचे फेरे किती झाले असतील? किती वेळा ते फिरला असेल चाक? आता असा प्रश्न आला का पहिल्यांदा गोंधळात जातो माणूस की अरे काय करायचं, आता एवढे फेरे कसे करायचे? काही नाही, अवघड नाहीये. याचं फक्त सगळ्यात पहिली गोष्ट असं करायचं का यांच्यामध्ये हा मीटर मध्ये आहे आणि हे किलोमीटर मध्ये आहे, यांचे एकाच परस्परामध्ये रूपांतर करून घ्यायचंय. आता बघा 2.2 किलोमीटर याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर गुणिले 1000 करावं लागेल आणि हे येतील मग 2200 मीटर. ओके, आता ह्या दोघांचं प्रमाण आपण एक जर करून घेतलं तर यासाठी आपल्याला चाकाचा परिघ काढावा लागेल. आता जस्ट आपण पहिलं उदाहरण तेच शिकलो होतो, व्यास काढला होता, परिघ दिलेला, व्यास काढला होता. आता आपल्याला व्यास दिलेला आहे आणि परिघ काढायचा आहे. मग परिघ बरोबर
पाय डी. बरोबर. आपल्याला पायची किंमत माहित आहे 22/7 गुणिले व्यास दिलेला आपल्याला व्यास 1.4. बरोबर. याला आपण जर भागलं तर भागाकार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल काय येते 7 × 7 7 × 14. ऍक्च्युली हे 0.2 असं उत्तर आहे आणि गुणाकार 22 × 44. 44 म्हणजेच एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं. या ठिकाणी आपल्याला याचा परिघ मिळाला 4.4 मीटर. बरोबर. आता आपल्याला फेरे किती झाले हे काढायचे. म्हणजे चाकाचे फेरे जर काढायचे असतील तर चाकाचे फेरे काढताना काय करावं लागणार, टोटल अंतर आहे की नाही, जे अंतर आहे अंतर भागिले सी म्हणजे परिघ. आता अंतर आपल्याला दिलेलं आहे, आपण काढलं 2200. बरोबर. 2200 मीटर भागिले सर्कमफरन्स आपला आलाय 4.4 मीटर. बरोबर. आता हा 4.4 मीटर आलाय. हे दशांश चिन्ह जर काढायचं असेल तर एक शून्य आपण वरती देऊन टाकूया. हा भाग तुम्ही शिकलेला आहात असं मी गृहीत धरतो. 44. आता भागूया. 11 × 2 = 22, 11 × 4 = 44. काय राहिलं मागे 2000 भागिले 4, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 0 0. म्हणजे उत्तर आलं 500. म्हणजे या ठिकाणी 500 फेरे त्या घोडागाडीच्या चाकाचे होणार आहेत. प्रश्न नीट वाचून समजलं का सोडवायला सोपं जातो. पहिल्यांदा काय केलं आपण, याचे परस्पर एका याच्यात रूपांतरण करून घेतलं, मीटरमध्ये रूपांतर करून घेतलं. त्याचा पहिल्यांदा व्यास दिलेला आहे त्यामुळे याचा परिघ काढून घेतला आणि जेवढं अंतर आहे त्याला भागिले परिघ केलं की आपल्याला त्याची फेरी मिळाली. चला त्याच पद्धतीने थोडासा व्यावहारिक गणित आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. व्यवहारात जे आपण नेहमी वापरतो त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय व्यवहार आहे ते बघा. गणित वाचा शांततेने. बघा, एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मीटर आहे. आपण समजून घेऊया का एक हा वर्तुळाकार क्रीडांगण आहे, याची त्रिज्या काय आहे 49 मीटर आहे. क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी, म्हणजे याला पहिल्यांदा बघा थोडं समजून घेतलं आपण की हे 49 मीटर आहे आणि याला 5 पदरी कुंपण घालायचे, म्हणजे 5 परिघ काढावं लागणार आहे. किती 5 परिघ. ओके. तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे खर्च किती येईल. आता एका मीटर पहिल्यांदा याचं परिघ काढून घ्यावं लागेल, गुणिले 5 करावं लागेल आणि मग एका मीटर साठी किती 50 रुपयाचा खर्च आपल्याला दिलेला आहे. त्या पद्धतीने आपण सोडूया. चला पहिल्यांदा काय काढावं लागणार, यासाठी परिघ काढावं लागणार आहे. परिघ काढताना काय करणार, परिघाचं सूत्र आपण काय शिकलो होतं, सी बरोबर पाय डी, किंवा जर डी च्या ऐवजी आपण रेडियस वापरायचा असेल तर इथं सी बरोबर 2πr असंही वापरलं जातं. तर आता आपल्याला रेडियस दिलाय त्यामुळे रेडियसचा वापर करा, किंवा याचं दुप्पट करून घेतलं तर डायमीटर मध्ये इथं वापरलं तुम्ही तरी सुद्धा काही चुकणार नाही. ओके. 2 × 22/7 गुणिले रेडियस आपल्याला दिलेली आहे 49. बरोबर. आता कॅल्क्युलेशन करून घेऊया. 7 × 7 7 × 7 = 49. बरोबर आहे. मग 22 × 2 = 44 गुणिले 7, 7 × 28, 2 7 × 28 आणि 2 30, 308 मीटर. बघा, एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या जेव्हा 49 मीटर आहे तेव्हा त्याचं आपण परिघ काढलाय तो आहे 308 मीटर. आता आपल्याला काय करायचंय, याचे पुढे काय म्हटलंय,
क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालायचे. हे बघा, हे असं प्रश्नाचं वापरायला शिका. या ठिकाणी गोल करा, 5 पदरी करायचे. मग आता याला 308 गुणिले 5 आपण केलं, 45 5 0 0 4 अशी 4 5 त्रिक 15 म्हणजे 1540 मीटर आपल्याला ते तार लागणार आहे. पण विचारलंय काय आपल्याला, 50 रुपये प्रति मीटर प्रमाणे त्याचा खर्च किती होईल. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, हे 1550 मीटर जर आहे आणि याला 50 रुपये प्रमाणे खर्च मिळणार आहे आपल्याला, तर गुणिले 50 करावं लागणार आहे. ओके, मग या ठिकाणी हा जर तुम्ही गुणाकार केला, गुणाकार तुम्हाला येतोच आहे, तर हे गुणाकार केल्यानंतर येणारे 77,000. ओके, पर्याय 1. गुणाकार तुम्ही करू शकता. शून्य तुम्हाला गुणाकार करताना शिकवलं असेल, दोन्ही शून्य लिहिल्यानंतर यांचा गुणाकार केला तरी ते येईल. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न तुकड्याने वाचायला शिका, तुम्हाला समजून घेऊन मग सोडवायला सुरुवात करा. ठीक आहे, आता त्यानंतर आपण 11वा प्रश्न घेऊया. एका वर्तुळाचा परिघ 44 मीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. थोडं फास्ट मध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे. या वर्तुळाचं क्षेत्रफळाशी संबंधित प्रश्न आपला आलेला आहे. एका वर्तुळाचा परिघ 44 मीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता वर्तुळाचा परिघ आपल्याला दिलेला आहे 44 मीटर, बरोबर. मग आपल्याला त्याचे काय विचारलंय, क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे. क्षेत्रफळाचं सूत्र काय, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय आर स्क्वेअर, बरोबर. म्हणजे आपल्याला रेडियस माहित असणं आवश्यक आहे. मग रेडियस आपल्याला काढावं लागणार आहे आणि मग त्यासाठी सूत्र आपण काय, सर्कमफरन्स बरोबर 2 पाय आर. आता या ठिकाणी आपल्याला सर्कमफरन्स माहिती आहे 44 बरोबर 2 गुणिले पाय 22/7 गुणिले आर. ठीक आहे, मग आता यांचं तुम्ही त्या पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं हा आर इथंच ठेवूया. 2 आपल्याला पलीकडे घेऊन जायचे आहेत, तर याला 44 हा 7 भागिले आहे, तो गुणिले उलट होईल तिकडे गेल्यावर, गुणिले 7/22 हा अंशात आहे, तो छेदात जाईल, हा रेडियस काढावा लागेल. ओके, आपण सोडूया. 22 1 22 22 दुने 44 बरोबर, बे एक बे बे एक बे उरला माग 7 गुणिले 7 म्हणजे 7 गुणिले 1 रेडियस म्हणजे 7 1 7 म्हणजे रेडियस आली याची 7 मीटर. आता आपल्याला रेडियस 7 मीटर आपण काढलेली आहे आणि आता क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. मग याला आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ चं सूत्र आपण वापरूया. क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर बरोबर 22/7. रेडियस आपल्याला काय आलेली आहे 7चा वर्ग, ओके नाही, आर स्क्वेअर आहे ना, 22/7. हा जो वर्ग आहे आपण 2 भागात लिहू शकतो, 7 गुणिले 7 किंवा तुम्ही 7चा वर्ग 49 असंही लिहू शकता. त्याचं उत्तर एकच येणार आहे, काही विशेष नाही. 7 1 7 7 1 7 उरले 22 गुणिले 7 7 दुने 14 4 1 7 दुने 14 ने 15 म्हणजे 154 चौरस मीटर. ओके, हे चौरस मीटर सगळीकडे आहे का किंवा मीटर स्क्वेअर आहे का बघून घ्यायचं. नसेल तर कधी कधी एखादा पर्याय नुसता 154 मीटर दिलेला असेल आणि एखाद्या ठिकाणी 154 स्क्वेअर मीटर दिलेला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नीट बघा. 2 पर्याय निवडताना बऱ्याच वेळेस हा चौरस मीटरचं चौरस फुटात असं दिलेलं असतं, बहुधा आपल्याला ते सोडवता येत असतं. ओके, पुढचा प्रश्न आहे त्याच पद्धतीचा आहे, थोडासा वेगळा काही नाही. प्रश्न आहे 2 इमारतीसाठी 3.5 मीटर त्रिज्या असलेले वर्तुळाकार पत्र्याचे छत तयार करण्यासाठी 100 रुपये चौरस मीटर प्रमाणे किती
पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं की हे दोन इमारतीचे आहे, कारण गोंधळ जर आपण प्रश्न काढताना एका इमारतीचा उत्तर आपण काढतो आणि नंतर तो गोंधळ होईल. मग समजून घ्यायचं आपण सोडवताना ह्या दोन इमारतीचे हे पत्रे बरोबर, आणि यांची त्रिज्या आहे 3.5 3.5 बरोबर. वर्तुळाकार पत्र्याची छत तयार करण्यासाठी आता 100 रुपये चौरस मीटर प्रमाणे खर्च किती येईल. आता आपल्याला माप दिलेलं आहे, मग आपण काय करूया, हे क्षेत्रफळ काढायचंय याचं, आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी, आणि इथं आपल्याला त्रिज्या ऑलरेडी दिलेली आहे, मग आपण इथं काय सूत्र वापरावं लागणार आहे, सर्कमफरन्स बरोबर पाय आर स्क्वेअर. रेडियस दिलाय म्हणून पाय आर स्क्वेअर आपण वापरूया. 22/7 गुणिले रेडियस दिलेलं आहे, सॉरी 3.5 चा वर्ग. ओके, याला आपण दोन भागात लिहू शकतो वर्ग, म्हणजेच आपण आधी लिहिलं होतं तसं 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5. आता याचा जर आपण 7 × 7 7 × 5 = 35, म्हणजे 5चा भाग गेला, म्हणजे 0.5चा भाग या ठिकाणी गेलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर खाली गुणाकार काय राहिले माग, 22 गुणिले 0.5 गुणिले 3.5 हा गुणाकार. आता आपण वेळेपैकी तुम्हाला गुणाकार करता येतो, गुणाकार आता करत बसलं तर वेळ जाईल. मी या ठिकाणी 38.5 हा गुणाकार येणार आहे मीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे हे काय आलं, 38.5 मीटर स्क्वेअर काय आलं, तर परीघ आला बरोबर. आता हे एकाच परीघ आलेलं आहे, 38.5 एकाच परीघ आलेलं आहे. याचा आपण रेट काढून घेऊया. 38.5 गुणिले 100 रुपये प्रति चौरस मीटर आहे ना. याचं उत्तर काय येणार आहे, सरळ सरळ उत्तर आहे. याच्यावर तुम्ही 10, 100, 1000 ने कसं गुणल्यानंतर काय होतं, तर त्यावरती 38.5 वरती तुम्ही 2 शून्य दिले, है की नाही, 5 वरती 2 शून्य दिले, ही संख्या तयार झाली. एक घर सोडून आपण दशांश चिन्ह देणार, म्हणजे 3850 रुपये. बघा पहिला पर्याय फसवलंय कसं बघा, लगेच पहिला पर्याय 3850 आहे. तुमचं इथं 3850 आलं का लगेच तुम्ही पहिल्या पर्यायाला खून करून मोकळे होणार, परंतु हा फक्त एका छताचा आपण काढलाय आणि इथं दोन इमारतीच्या छताचं सांगितलंय, म्हणजे 3850 गुणिले आपल्याला 2 करावं लागणार आहे. आणि मग हे जर तुम्ही गुणाकार केल्यानंतर तुम्हाला पुढचं उत्तर लगेच मिळणार आहे, ते म्हणजे 7700, 7700. म्हणजे याचं ऍक्च्युली उत्तर काय आहे, दुसरा पर्याय. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एक केंद्रीय कोन 150 मापाचा आहे, तर त्या लघुकंसाच्या संगत विशाल कंसाचे माप किती. बर का, आता काय याचं माप 150 आहे, केंद्रीय कोनाचं माप, तर त्या लघुकंसाचे संगत विशाल कंसाचे माप किती. म्हणजे आता आपण बघा याचं कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाहीये, हे पटकन उत्तर तुम्हाला बघूनही कळणार आहे. आपण पाहिलं होतं केंद्रीय कोनाचं माप जेवढं असेल तेवढंच याचं माप असणार आहे. हा 150 माप याचा आहे, आणि पूर्ण वर्तुळाचं माप आणि याचं माप आपल्याला विचारलेलं आहे की नाही. तर मग 360 वजा हा 150 केलं, तुमचं उत्तर येणार आहे 210 अंश. ओके, काही प्रश्न जास्त विचार करत नाही बसायचा, पटकन ही दिलाय एवढंच माप याचं आहे, तर उरलेलं 360 मधून वजा केलं, उत्तर आपल्याला मिळालं. एका वर्तुळात विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे. एका वर्तुळात विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे. म्हणजे बघा हा एक वर्तुळ आहे, याचं विशाल कंसाचं माप, ओके, आपण समजा हा लघु कंस आहे, हा लघु कंस जर आपण x मानला, तर हा जो विशाल कंस आहे हा काय आहे,
लघुकंसाच्या दुप्पट आहे म्हणजे 2x आहे. ठीक आहे. तर लघुकंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप किती, तर याचं माप किती असं विचारले. आता प्रश्न आहे याचं जर माप कळालं तर हे माप आपल्याला कळणार आहे. मग त्यामुळं या पूर्ण परिघाचं किती माप असतंय वर्तुळाचं 360 बरोबर. मग आता आपल्याला x लघुकंश x आहे आणि विशाल कंस 2x आहे बरोबर 360. 3x बरोबर 360, x बरोबर 360 अपॉन 3, 3 1 3, 3 1 3, 3 2 6 0 म्हणजे या ठिकाणी त्याचं माप आलं 100. हा 120 आला बरोबर. हा लघुकंश किती आला 120 आला. आता लघुकंश 120 आहे आणि हा केंद्रीय कोण आहे म्हणजे केंद्रीय कोण त्याच मापाचा असतो म्हणून याचं उत्तर 120. ठीक आहे. आपल्याकडे आणखी एक पुढचा प्रश्न आपण घेऊया. हा बघा आता हा प्रश्न तुमचा आज आपण जो घटक शिकलो त्या संबंधित आहे. अंतर्लिखित कोनाचे माप 65 अंश असेल तर त्याच्या संगत अंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती. जरा समजून घ्या. हा वर्तुळ आहे याचा आपण हा केंद्रातून माप काढूया. अंतर्लिखित कोनाचे माप, हा अंतर्लिखित कोन आहे छोटा असणारे हा 65 अंश दिलेला आहे. तर त्याच्या अंतरखंडित म्हणजे हा अंतरखंडित केलेला जो आहे त्याचं माप किती. आता बघा हा 65 आहे, हा मोठा दिसतोय म्हणून मी दुसरा काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्याच्यामध्ये हा असा मोठा असणार आहे. हा किती आहे, हा अंतरलिखित कोन किती आहे 65 आहे बरोबर असेल तर त्याच्या संगत अंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप. मग हे कोणाचं माप विचारलंय. आता 365 आहे 360 आहे 360 मधून 65 तुम्ही जर वजा केला तर तुम्हाला लगेचच ते काढता येऊ शकतं. पण त्यात गोंधळ होण्यापेक्षा आपण जे सूत्र शिकलो होतो अंतर्लिखित कोनाचे माप बरोबर अंतरखंडित कंसाचे माप भागिले 2 बरोबर. अंतर्लिखित कोनाचं माप आपल्याला दिलंय 65 बरोबर. अंतरखंडित कोनाचं माप आपल्याला माहित नाहीये आपण x म्हणूया भागिले 2. आता हा इकडे गुणाकारात गेला तर 65 गुणिले 2 बरोबर x. 65 गुणिले 2 130 अंश म्हणजे हा आला, हा माप आला 130. हे 130 आहे म्हटल्यावर हा कोन सुद्धा आला 130 अंश. ठीक आहे. चला आता नीट बारकाईने बघा. त्याच संदर्भित आपण शिकलेल्या प्रश्नाशी संदर्भ आकृतीमध्ये APQ 50 अंश आहे बघा इथं 50 अंश लिहिले. PQ हा व्यास आहे, PQ हा व्यास आहे. तर AZP याचं माप काढा. AZP याचं माप आपल्याला काढायचं. आता याच्यामध्ये ना फार गोंधळात पडण्यासारखं काही नाहीये, एकदम सोपा प्रश्न आहे. अर्धवर्तुळामध्ये कोणताही कोन तयार झाला तर तो काटकोन असतो म्हणजे हा 90 अंशाचा आहे आणि हा जर 90 अंशाचा आहे हा 50 दिलाय आणि तुम्हाला विचारला हा भाग विचारलाय बरोबर. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा कोन सांगता येणार आहे तुम्हाला कोणता 90 आणि 50 140 म्हणजे किती उरले 40. हा कोन 40 अंश आहे म्हणजे याचा जो अंतरखंडित हा कंस आहे हा या कोनाच्या दुप्पट असतो म्हणजे हा 80. ओके लक्षात आलं. आपण काय केलं, हा 90 अंशाचा ऑलरेडी असतोय. इकडनं आपण हा याची 100 त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते म्हणून हा 40 काढला आणि याच्या दुप्पट हे असते. ठीक आहे. चला अजून एक 2-3 प्रश्न आपण आपले होऊ शकतात. आपल्याकडे वेळ आहे ते आपण घेऊया. चला प्रश्न वाचा. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे दिली आहेत. बघा असं बऱ्याच वेळा दिलेलं असतं माप गोंधळात टाकण्यासाठी. 3x + 20 आणि दुसरा आहे 2x + 30 तर त्या कोनांची मापे सांगा.
तर आता त्या कोणांची मापे आपल्याला काढायचं आहे. लक्षात घ्या का चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोण कशी असतात, पूरक असतात. कशी असतात, पूरक. पूरक कोण, पूरक कोण असतात म्हणजेच काय असतात, 180 अंशाचे असतात. मग आपल्याला दोन कोण आपल्याला दिलेले आहेत. कोणते आहेत, 3x अधिक 20 अधिक 2x अधिक 30 याची बेरीज किती झाली, 180. का, कारण हे पूरक कोण आहेत, बरोबर. मग आता 3x आणि 2x 5x झाले, अधिक 20 आणि 10 30, 30 आणि 20 50, 180. 50 इकडे नेऊया, 5x बरोबर 180 वजा 50, वजाबाकी आली 5x 130. पुन्हा आपण x बरोबर 130 भागिले 5 करा भागाकार, 5 5 2 10 आणि 5 सख 30, म्हणजे x बरोबर काय आलं, 26. x बरोबर 26 आलं. आता x बरोबर 26 आलेला आहे. मग याच्यामध्ये आता x ची किंमत आपण घालूया. पहिला जो आहे तो 3x अधिक 20, याच्यामध्ये x घातला, 3 गुणिले 26 अधिक 20 बरोबर काय येणार, 26 त्रिक 78 अधिक 20 आलं 98 अंश. आता हे 98 अंश कुठं कुठं आहे, इथं नाहीये, इथं नाहीये, इथंही नाहीये. हे याचं उत्तर असणार आहे. पण तरी आपण कन्फर्म करून घेऊया. 2x अधिक 30, इथं आपण 26 गुण अधिक 30, 26 दुने 52 अधिक 30 82. ओके, 82 अंश आलेला. चक्रीय कोणाचा प्रश्न घेऊया आपण. हाही तसा सोपाच प्रश्न आहे. आकृतीमध्ये अँगल ए, कोण ए 110 आहे, हा किती आहे, 110 अंश चा असेल तर मेजर कंस BAD, बघा BAD हा किती असेल, BAD हा किती असेल हा विचारलेला आहे. BAD म्हणजे अंतर्लिखित कोण विचारलेला आहे. आता हेही तुम्हाला त्याच पद्धतीने आपल्याला काढता येतं का, याच्या दुप्पट म्हणजे 220 आहे, 220च्या निम्म आपण इकडे जर घेतलं तर ते तुम्हाला लगेच 140. ओके, ठीक आहे. मग याचं सोडवायचं कसं आहे आपल्याला, हे दोन्ही चक्रीय चौकोन आहे म्हणून अँगल ए अधिक सी, ए अधिक सी हा अँगल आणि हा अँगल, सॅम्पल अँगल ए अधिक अँगल सी बरोबर 180 बरोबर. मग हा ए आहे 110 अधिक आपल्याला सी काढायचा आहे 180, अँगल सी बरोबर 180 वजा 110 म्हणजे सी च अँगल सी आला 70 बरोबर. हा 70 अंश आला. आपण सूत्रात शिकलो होतं, जर हा 70 आहे तर याच्या दुप्पट याच्या यांनी खंडित केलेला, बघा हा इकडं जर गेला तर यांनी हा याचा खंडित कोण आहे, BAD खंडित कोण आहे म्हणजे याच्या दुप्पट, 70 गुणिले 2 140 अंश. बघा या ठिकाणी हा एक प्रश्न आहे. आकृतीमध्ये रेख AB आणि रेख CD हे वर्तुळाचे व्यास आहेत. बघा बारकाईने बघा हा प्रश्न, AB आणि CD हे काय आहेत, व्यास आहेत. मेजर अँगल BOD 40 अंशाचा आहे, BOD हा 40 अंशाचा आहे. तर कंस BXC हा काढा, हा विचारलाय आपल्याला बरोबर. आता हे काढण्यासाठी
फार काही शॉर्ट ट्रिक्स आपण डायरेक्ट वापरू शकतो. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हा 40 आहे आणि ह्या अर्धवर्तुळ हा जर इथून इकडे अर्धवर्तुळ समजला तर याची 180 बेरीज असते. मग हा 40 आहे तर हा किती राहिला मागे 140 अंशाचा, बरोबर. आणि हा 140 अंशाचा आहे, बरोबर. मग या 140 अंशाचा कोणाची म्हणजे सरळ तुम्ही हा 40 अधिक हा 140 म्हणजे 180 बरोबर झाला. आता या ठिकाणी AXB आणि हा नाही हा विचारलाय आपल्याला BOD विचारलेलं काय आहे BXC हा विचारला. हा 140 अंश म्हणजे हा पण 140 अंश झाला, बरोबर. हा केंद्रीय कोण तयार झाला ना, हा केंद्रीय कोण तयार झाला. मग हा 140चा म्हणल्यावर हा पण 140. ओके 140 त्याचं उत्तर. चला आपला वेळ संपत आलेला आहे. आपण जाता जाता आणखी एक प्रश्न आपण घेऊया आणि मग आपला वेळ संपतो. तत्पूर्वी चला हा एक प्रश्न आहे. वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर तर त्याच्या अर्धवर्तुळाचा परिघ काढा. आता बघा मी घेतलेल्या घटकामध्ये जाणीवपूर्वक अर्धवर्तुळाचा परिघ तुम्हाला दाखवला होता. जसं की वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे तसंच अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. मग त्या ठिकाणी त्याचा परिघ काढायचा आहे, परिघ क्षेत्रफळ नव्हे, परिघ काढायचा आहे. तर परिघासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, अर्धवर्तुळाचा परिघ अर्धवर्तुळाचा परिघ बरोबर अर्धपरिघ अधिक व्यास. ओके म्हणजेच काय, अर्धपरिघ काय आला पाय आर अधिक डायमीटर. ठीक आहे. त्रिज्या दिलेली आहे आपल्याला, त्रिज्या किती आहे 14 आहे. मग चला पायची किंमत 22/7 गुणिले आर, त्रिज्या आहे 14 बरोबर. आणि डायमीटर, डायमीटर म्हणजे काय व्यास. तर व्यास हा परिघाच्या दुप्पट असतो म्हणजे तो 28 आहे. चला याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. 7 × 7 हा तुम्ही इकडे भागा नाही ते इकडे भागा. 7 × 2 = 14 काय उरलं 22 गुणिले 2 गुणिले 28. 22 × 2 = 44 गुणिले 28 दोघांचा गुणाकार आला 72 सेंटीमीटर. ओके बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण जवळपास 20 प्रश्न सोडून घेतले. यामध्ये प्रश्न सोडवताना आपण बारकाईने ते सर्व प्रश्न वाचणं गरजेचं आहे. वर्तुळाच्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना समजून घ्या. एखादा भाग जर तुमच्या लक्षात आला नसेल तर तुम्हाला या ग्रुपवर प्रश्न विचारता येतील, त्याचेही समजून सांगू किंवा तुमच्या शिक्षकांकडून समजून घ्या. तुम्ही सूत्र पाठ करत बसू नका, सूत्र हे समजून घ्या, कसा तयार झाले सूत्र समजून घ्या. आणि जर सूत्र कसे तयार झाले समजले असतील तर ते पाठांतर करणं तुम्हाला अगदी म्हणजे पाठांतर करायची गरज नाही, ते सोडवताना डायरेक्ट उपयोगी येतात. आणि म्हणून या वर्तुळाचे जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक आपण बारकाईने तुम्ही समजून जर घेतले असतील तर तुम्हाला नक्कीच त्याची कसलीही अडचण येणार नाही. आणि जो भाग तुम्ही समजला नसेल तो भाग पुन्हा एकदा मी सांगेल की तुम्ही माझा नंबर बी आहे, तोही तुम्हाला दिलेला आहे. त्याची काही समस्या आली तर तेही विचारा, तेही मी सांगायला तयार आहे किंवा तुमच्या शिक्षकांकडून समजून घ्या. परंतु गणित हा पाठांतराचा विषय नाही आहे, गणित हा समजून घेण्याचा विषय आहे, तो बारकाने सर्व सोडवण्याचा विषय आहे. तर आपण हा जो घटक होता त्या घटकामध्ये वर्तुळ
वर्तुळ केंद्र, त्यानंतर वर्तुळ कंस, वर्तुळ खंड, हे सर्व भाग आपण शिकलेलो आहोत. या शिकलेल्या भागाचं मला आशा आहे का तुम्हाला सर्वांना ते समजलं असतील. पुनश्च एकदा मला या ठिकाणी हे सोडवण्याची आणि शिकण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचे, पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस, वर्तुळाचे सर्व गुणधर्म हा भाग संकल्पना समजून घेतली आणि त्यावरचे ए टू झेड उदाहरणं आपण सोडून घेतलेली आहेत. याच्या अपरोक्षही काही उदाहरणं येतात, परंतु याच संकल्पना त्यामध्ये असतात. पुनश्च एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. थांबूया सर. हो सर, धन्यवाद सर.